नमस्कार. आज आपण बघणार आहोत लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन म्हणजेच पैसा या राशींचे मापन या टॉपिकवरील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न. प्रश्न नंबर 1. आद्याकडे 17.95 मीटर लांबीची एक रिबन आहे. त्यातून तिने प्रत्येकी 55 सेमी लांबीचे 12 तुकडे कापून घेतले. तर तिच्याकडे किती रिबन उरली? मित्रांनो, आद्याकडं एकूण 17.95 मीटर म्हणजे 17 मीटर आणि 95 सेमी एवढी रिबन आहे. त्यातून तिने 55 सेमी लांबीचे 12 तुकडे कापून घेतले. तर मित्रांनो बघा, 55 सेमी लांबीचे 12 तुकडे कापून घेतले म्हणजे मित्रांनो तिने किती रिबन कापून घेतली? तर बघा, 12 पंचे 60, हातचे आले 6, 12 पंचे 60 आणि 6 66 म्हणजेच 660 सेमी किंवा मित्रांनो यालाच आपण 6.60 मीटर असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे 6 मीटर आणि 60 सेमी. तर मित्रांनो तिच्याकडे आता किती रिबन उरली? तिच्याकडे रिबन होती 17.95 मीटर. त्यातून आपल्याला वजा करायची 6.60 मीटर. तर मित्रांनो वजाबाकी आपण करणार 5 5. 9 6 गेले 3, दशांश चिन्हाच्या ठिकाणी दशांश चिन्ह, 7 6 गेले 1, 81 म्हणजे मित्रांनो 11.35 मीटर. तिच्याकडे किती रिबन उरली? 11 मीटर आणि 35 सेमी किंवा 11.35 मीटर. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी, 11.35 मीटर. प्रश्न नंबर 2 ला सुरुवात करण्या अगोदर अजूनही बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे चॅनलवर व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. आणि तुमच्यासारखाच नवोदय परीक्षेचा अभ्यास करणारे तुमचे काही मित्र असतील, मैत्रिणी असतील, रिलेटिव्ज असतील, मित्रांनो त्यांनाही व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चला आता प्रश्न नंबर 2. एक बस सकाळी 7 वाजता स्थानकातून निघाली व दुपारी 3 वाजता इच्छित स्थळी पोहोचली. प्रवासादरम्यान ती बस दर 2 तासानंतर 15 मिनिटे थांबली. तर हे अंतर कापण्यासाठी बसला प्रत्यक्ष किती वेळ लागला? मित्रांनो एक बस आहे, सकाळी 7 वाजता स्थानकातून निघाली आणि दुपारी 3 वाजता इच्छित स्थळी पोहोचली. म्हणजे मित्रांनो सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा आहे 8 तासांचा कालावधी. आणि या 8 तासांच्या कालावधीमध्ये बसने दर 2 तासांनी 15 मिनिटाचा थांबा घेतलेला आहे. दर 2 तासानंतर गाडी 15 मिनिटे थांबलेली आहे. तर मित्रांनो आता बघा, 2 तासांनी 15 मिनिटे गाडी थांबली. त्यानंतर मित्रांनो पुन्हा 4 तास झाल्यानंतर सुद्धा मित्रांनो गाडीने 15 मिनिटे थांबलेली आहे. आणि त्यानंतर 6 तास झाल्यानंतर गाडी पुन्हा 15 मिनिटे मित्रांनो थांबलेली आहे. म्हणजे मित्रांनो आता बघा हे मिनिटे झाले किती? 15 अधिक 15 अधिक 15 म्हणजेच 45 मिनिटे. मित्रांनो एकूण वेळ आहे 8 तासांचा आणि या 8 तासामध्ये मित्रांनो 45 मिनिटे गाडी थांबलेली आहे. म्हणजे 8 तास वजा 45 मिनिटे. तर मित्रांनो 8 तासामधून जर आपण 45 मिनिटे वजा केले तर आपल्याला उत्तर मिळेल 7 तास आणि 15 मिनिटे. म्हणजे मित्रांनो गाडी प्रत्यक्ष किती वेळ लागला या प्रवासासाठी, गाडीला प्रत्यक्षात किती वेळ लागला? तर मित्रांनो 7 तास आणि 15 मिनिटे हे आहे आपलं उत्तर. 7 तास 15 मिनिटे म्हणजे 8 तासामधून आपल्याला 45 मिनिटे वजा करायची, 7 तास 15 मिनिटे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 7 तास 15 मिनिटे. प्रश्न नंबर 3. सीमाताईंनी एका आनंद मेळ्यात खाद्यपदार्थ व पेयांचा स्टॉल घेतला. त्यासाठी त्यांनी 46 लिटर 200 मिली कोकम सरबत बनवले. 120 मिली आकारमानाच्या कपातून
त्यांनी हे कोकम सरबत विकल्यास किती व्यक्तींना सरबत विकले? मित्रांनो, सीमाताईंनी एका आनंद मेळ्यात खाद्यपदार्थ व पेयांचा स्टॉल घेतलेला आहे. त्यासाठी त्यांनी 46 लिटर आणि 200 मिलीचं कोकम सरबत बनवलं आणि हे कोकम सरबत 120 मिली आकारमानाच्या कपातून त्यांनी विकलं. तर मित्रांनो, किती लोकांना त्यांनी कोकम सरबत विकलं, हा आहे आपला प्रश्न. आता 1 लिटर म्हणजे 1000 मिली आणि 46 लिटर म्हणजे मित्रांनो 46,000 मिली. आपल्याला या 46 लिटरचं मिलीमध्ये रूपांतर करायचं. म्हणजे त्यांनी जे कोकम सरबत बनवलेलं आहे ते आहे मित्रांनो 46,200 मिली. आणि हे कोकम सरबत 120 मिली 120 मिली आकारमानाच्या कपातून त्यांनी विकलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, आपण भागाकार करणार 46,200 भागिले 120. तर मित्रांनो, अंश छेद काटाकाटी 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. बघा आता 12 एक 12, 12 त्रिक 36, 46 मधून 36 गेले, बाकी उरली 10. झाले मित्रांनो आता 102. 12 8 96, 102 मधून 96 गेले, बाकी उरली 6, झाले 60 आणि 12 पंचे 60. तर मित्रांनो, आपलं उत्तर आलं 385. म्हणजे 120 मिली आकारमानाच्या कपातून त्यांनी हे कोकम सरबत 385 लोकांना 385 व्यक्तींना विकलं. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी 385. प्रश्न नंबर 4. एका दुकानदाराने तराजूच्या एका पारड्यात 30 किलोग्रॅम 400 ग्रॅम वजनाचे गव्हाचे पोते व 15 किलोग्रॅम 800 ग्रॅम वजनाचे गव्हाचे दुसरे पोते ठेवले. दुसऱ्या पारड्यात त्याने प्रत्येकी 20 किलोग्रॅमची 2 वजने व 5 किलोग्रॅमचे 1 वजन टाकले. तराजू संतुलित करण्यासाठी त्याने दुसऱ्या पारड्यात आणखी कोणकोणती वजने टाकावीत? तर मित्रांनो, एका दुकानदाराने तराजूचे 2 पारडे आहेत. तर मित्रांनो, या 2 पारड्यामध्ये पहिल्या पारड्यामध्ये 30 किलोग्रॅम आणि 400 ग्रॅम वजनाचं गव्हाचं पोतं. मित्रांनो बघा, 30 किलोग्रॅम आणि 400 ग्रॅम वजनाचं एक गव्हाचं पोतं, त्यानंतर 15 किलोग्रॅम आणि 800 ग्रॅम वजनाचं दुसरं पोतं. बघा, 15 किलोग्रॅम आणि 800 ग्रॅम गव्हाचं दुसरं पोतं ठेवलं. तर मित्रांनो, हे आहे पहिलं तराजूचं पारडं. आता या पहिल्या तराजूच्या पारड्याचं वजन झालं किती? 0 0 8 आणि 4 12, हातचा आला 1, दशांश चिन्हाच्या ठिकाणी दशांश चिन्ह, 5 आणि 1 6 आणि त्यानंतर 3 आणि 1 4. म्हणजे मित्रांनो 46 किलोग्रॅम आणि 200 ग्रॅम. त्यानंतर आता दुसऱ्या पारड्यात प्रत्येकी 20 किलोग्रॅमची 2 वजने. मित्रांनो 20 किलोग्रॅमची 2 वजनाची मापे आणि 5 किलोग्रॅमचे 1 वजन टाकले. तर मित्रांनो 5 किलोग्रॅमचं 1 वजन, या तिघांची जर आपण बेरीज केली तर 5 2 आणि 2 4 म्हणजे 45 किलोग्रॅम. मित्रांनो, इथे आहे 46 किलोग्रॅम 200 ग्रॅम आणि इथे आहे 45 किलोग्रॅम. तर मित्रांनो, दुसऱ्या पारड्यामध्ये तराजू संतुलित करण्यासाठी दुसऱ्या पारड्यामध्ये आणखी कोणकोणती वजने टाकावीत? तर मित्रांनो 46 किलोग्रॅम 200 ग्रॅम वजा 45 किलोग्रॅम. तर मित्रांनो बघा, 0 0 2 दशांश चिन्ह, 6तून 5 गेले, 1 4तून 4 गेला, 0. मित्रांनो, हे आहे आपलं उत्तर. तराजू संतुलित करण्यासाठी मित्रांनो दुसऱ्या पारड्यामध्ये 1 किलोग्रॅमचं 1 माप आणि 200 ग्रॅमचं 1 माप टाकावं लागेल. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 1 किलोग्रॅमचे 1 वजन व 200 ग्रॅमचे 1 वजन, म्हणजे मित्रांनो हे दोनही तराजू काय होतील? संतुलित होतील. प्रश्न नंबर 5. सायलीने रुपये 100 सुटे करून घेतले, तेव्हा दुकानदाराने तिला रुपये 10, रुपये 20 आणि रुपये 50च्या नोटा दिल्या. तिला एकूण 5 नोटा मिळाल्या असतील तर कोणत्या प्रकारच्या नोटा सर्वात जास्त मिळाल्या? मित्रांनो, सायलीकडे 100 रुपये आहे, तिने ते सुट्टे करून घेतलेले आहे. दुकानदाराला 100 रुपयाची नोट दिली. दुकानदाराने त्या बदल्यात मित्रांनो 50 रुपयाची, 20 रुपयाची आणि 10 रुपयाची नोट दिलेली आहे. एकूण दुकानदाराने 5 नोटा दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, कोणत्या प्रकारच्या नोटा सर्वात जास्त मिळाल्या असतील? तर मित्रांनो बघा, 50 रुपयाची एक नोट आपल्याला घ्यायचीच आहे, म्हणजे झाले 50 रुपये. त्यानंतर मित्रांनो आपल्याला 20 रुपयाची सुद्धा नोट मिळालेली आहे,
म्हणजे आपण 20 रुपयाची एक नोट घेतली तर झाले मित्रांनो हे 20 रुपये म्हणजे झाले 70. आणि त्यानंतर मित्रांनो 10 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे झाले 30 रुपये. एकूण पैसे झाले मित्रांनो 100 रुपये आणि नोटांची संख्या झाली 5. मित्रांनो हे आपलं उत्तर बरोबर आहे. 10 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे 30 रुपये, 20 रुपयाची एक नोट 20 रुपये आणि 50 रुपयाची एक नोट म्हणजे 50 रुपये. आता मित्रांनो आपण 20 रुपयाच्या जास्त नोटा घेण्याचा प्रयत्न केला किंवा 50 रुपयाच्या जास्त नोटा घेण्याचा प्रयत्न केला तर हे गणित आपलं चुकतं. या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला नोटा मिळालेल्या आहेत. म्हणजे 10 रुपयाच्या जास्त नोटा मिळाल्या आपल्याला. आपला प्रश्न आहे कोणत्या प्रकारच्या नोटा सर्वात जास्त मिळाल्या? तर मित्रांनो 10 रुपयाच्या नोटा सर्वात जास्त मिळाल्या. 10 रुपयाच्या 3 नोटा मिळाल्या. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी रुपये 10. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न संपले. त्यानंतर पुढचा नवीन टॉपिक आणि नवीन टॉपिकवरील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.